गाव सोडून शहरात येऊन राहणं खूप अवघड असतं. 1 तारखेला पगार तर खात्यात येतो, पण 2 तारखेला तो देण्यावारी संपतो. शहरात येऊन राहणाऱ्याचे खूप स्वप्न असतात, पण आल्यानंतर समजतं त्या स्वप्नांचं जबाबदाऱ्यात रूपांतर होतं. खेडेगावातल्यांना काय हो हेच वाटत राहतं की मुलगा तर त्याच्या बायका पोरांना घेऊन खूप खुश आहे, आनंदात आहे. पण त्यांना कोण सांगणार की तर साधं त्याचं पीठ जरी संपलं ना, तर त्याला कोण पीठ सुद्धा उसणं देत नाही. आणि एवढं करूनही, एवढं राहूनही सगळे त्याला एकच विचारलं जातं, तू शहरात राहून केलं तरी काय? आतापर्यंत तू साधं एक घर सुद्धा घेऊ शकला नाही. मला एकच सांगणे, त्या शहरात राहणाऱ्या मुलाला विचारत जाऊ नका की तू शहरात राहून केलं तरी काय. गाव सोडून शहरात येऊन राहणं खूप अवघड असतं. 1 तारखेला पगार तर खात्यात येतो, पण 2 तारखेला तो देण्यावारी संपतो. शहरात येऊन राहणाऱ्याचे खूप स्वप्न असतात, पण आल्यानंतर समजतं त्या स्वप्नांचं जबाबदाऱ्यात रूपांतर होतं. खेडेगावातल्यांना काय हो हेच वाटत